एक दिवशी मेजर त्यांनी पाहिलं आम्हाला, मेजर झालं अशोक बोलवले, 2 जणांनी पाहिलं की तू माझ्या कुठं पण काढायचं नाही, म्हणजे तिथंच थांबायचो ना, यायचं मध्ये काही संबंध यायचा पहिले इथे, इथून मुलं गेली 4 वाजता, म्हणजे आमची गँग आहे फेमस आहे, काही झालं का सगळेजण 10-12 जण राहतात आमचे. पहिले तात्याकडे बसलो, 8 दिवस निघून गेले, पहिले तात्या अभ्यास करत नाही, परत नाही होता काय करायचं. पुढच्या वर्षी पेपर आम्ही 3 जण म्हणून एक पुस्तक घेतलं, मी येऊन पाहिलं तात्याकडे काही पुस्तक मग थोडस बसायला लागलो मी अभ्यासाला. मग नंतर बाहेर जायचं, तात्या कंटिन्यू एक दिवशी विचारलं तात्या अभ्यास कसा तुला कोणती परीक्षा बद्दल माहिती सांगा बा तुम्ही करताच कसा, कारण करणारा पूर्ण मजार पैशाचे सोडते म्हणजे तुला काय करायचे म्हणजे मी सांगायचे तात्या बोलले तुझ्याकडे काही वाटत की तू पोलीस भरतीस क्लिअर वाटच मध्ये माले, म्हणजे ठीक आहे. मग मागच्या वर्षी ग्राउंड झालं आमचं, त्याच्यानंतर तात्याचा किस्सा सांगतो. ग्राउंड झालं, आम्ही आडवतो ग्राउंड मारलो, आलो येते ज्याला म्हणे आता बाहेर नको बसू बरं का बरं आता अभ्यास करणार मी कंटिन्यू. आता कोणाची मजा घ्यायचं राहिलं त्यांना फोन करून सांगतो, जर कोणी आलं नाही आमच्या गँगमध्ये पोलीस भरतीचं तर यावर्षी पोलीस भरतीवाल्याने पेपर केलाय आज सांगायचं, कारण फक्त ग्राउंडवर चालत नाही. ते तात्या मला बोलले होते की पोलीस भरती आपण पेपर बिरा तिथे बसायचं, मी तात्या बोलले होते. तर ग्राउंड मारून आलो आम्ही, तात्या एवढं सगळं सांगितलं, मी गेलो फिरून, 2 पेपर दिले, 2 फिरून गेलो. मग तात्या एवढा उत्साह पुरा गडीचे म्हणजे तुझ्यासाठी या पोलीस भरत्या 56 भरते म्हणतात काही विषय. मग नंतर कोणाच तरी एक रिझल्ट लागला, म्हणजे इथे आहे ना आम्ही सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवला होता मुंबईवाल्यांची सगळ्यांची. तर त्या दिवशी असं वाटायचं आम्हाला की यार इथे करू बसायला भेट, इथे करू बसायला भेट. तात्या म्हणे ताण अजिबात देऊ नको, मी अजून कुठेची इथे सगळा जण बसतच म्हणे, लायब्ररी मध्ये एक तत्वच म्हणे लायब्ररी, इथे जो मुलगा आला ना म्हणे तू इथपर्यंत येतोच म्हणे. कसं आहे म्हणे डेली यावं लागतं, मला पाहिजे म्हणे मी अभ्यास करत नाही पण डेली आपलं काम तसंच आहे म्हणे ऑफिशियल कामराज म्हणे 10 लिहावे 5 पण आपला चहा ना भरोसा नाही म्हणे 4 ते 5 टाइम जावायचं. तात्या बाबतीत चहा म्हणजे आमच्यावर तात्याला दिले होतं वाटतं घरून 20 रुपये एक दिवस आम्हा डबा बनवली. तात्या म्हणून डबा येईल ज्याला 20 रुपये घे जा म्हणे शिवून नाही पैसा तर घ्यावा घ्या आपल्या काय खावायलाच ना घेऊन म्हणजे जेवण पण करी तरी त्या दिवस तात्या काय चहा ठेवा तात्या बेकार दुःख वाटायचं 20 घेईल त्या कुठे खेळ असं तात्याबद्दल असे खूप किस्से आहेत. म्हणजे आम्ही तर तात्याला बोलायचं लायकीचे नसतो तरी बोलून टाकायचं काय रिकाम तिकडे करून पैसे का तुमनं म्हणजे मजा म्हणून चालायचं नाही जा. मग लग्नाचा विषय निघायचा ना मग तात्या आम्हाला तात्या काय तुम्हाला होई जाईल लग्न तात्या तुमनं आमच्या तुम्हाला लग्नात नाचांचे नाही नाही एक दिवस होणार असे आपलं एक दिवस लग्नच होईल तात्या लागल्याशिवाय नाही होणार ते काही करू पण लागणार काय नाही मी नाही लागणार कोणी ते सांगितलंच तात्यांनी. लग्न नाही तसंच होतं मलाच लग्न नाही बाकी पाहिजे होत म्हणे आपण. आणि अजून काही सांगू त्याच्याबद्दल